शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आता नुकतंच बघितलं जुगाड पद्धतीने फवारणी व्यवस्थापन. आपण टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर एक आपण जुगाड फवारणी यंत्र बनवलं होतं मित्रांनो. अशा 200 लिटरचे बॅरल, खाली आपले पिस्टन आणि एक लोखंडी साहित्याचा जुगाड करून आपण हे मशीन बनवलं. बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी मशीन भरपूर बघितली असतील, पण आपण त्यात एक थोडा बदल केला मित्रांनो. आपण बदल असा केला, आपण शेतकऱ्याला बसण्याकरता एक खुर्ची दिली मित्रांनो. या खुर्चीच्या माध्यमातून शेतकरी बसून दोन्ही नोजलच्या साहाय्याने तो त्याच्या पद्धतीने झाडाला म्हणजे परिपूर्ण फवारणी करू शकतो. आपण मार्केटमध्ये बघितले असेल बरेच जे नोजल येतात, ते ब्लोअर येतात, ते पण आहे ना, ह्या माध्यमातून आपण झाडाला आपल्या पद्धतीने किंवा शेतकऱ्याकडे आपण व्यवसाय करता गेलो, शेतकरी त्याच्या पद्धतीने ही परिपूर्ण फवारणी करू शकतो. ड्रिंचिंग देखील करू शकतो, म्हणजे आळवणी फवारणी आपण दोन्ही प्रकारचे ह्या जुगाड मशीनने आपण हा उपयोग करू शकतोय. ज्या शेतकऱ्याकडे लहान ट्रॅक्टर असेल त्यांनी असं जुगाड यंत्र बनवून घ्यावं, अवश्य बनवून घ्यावं, जेणेकरून आपली शेती ही यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सोपी सुटसुटीत कशी होईल यावर प्रत्येक शेतकऱ्याने हे काम केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीमध्ये सुटसुटीतपणा येऊन आपल्या उत्पन्नामध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीने एक फरक पडू शकतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जुगाड पद्धतीने शेतीचं व्यवस्थापन सांभाळल्यास चांगल्या पद्धतीने शेती ही परवडू शकते. आजच्या काळामध्ये मजूरमुक्त टंचाईच्या म्हणजे मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने घंटो का काम मिनिटो में अशी पद्धतीने शेती केल्यास नक्कीच मला वाटतं शेतकरी मित्रांनो शेती आपली परवडू शकते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.